रवींद्र पाटील, छावणी पोलीस स्टेशन. सध्या येत्या 4 तारखेला मतमोजणीचा दिवस असल्याने व त्या दृष्टीने छावणी पोलिसांच्या वतीने जे संबंधित विघ्न संतोषी लोक आहेत किंवा जे त्या दिवशी किंवा इतर दिवशी मालेगाव शहरात प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात, वातावरण गंभीर करू शकतात किंवा दोन समाजात तेढ निर्माण करू शकतात, अशा मॅक्झिमम लोकांवर आपण प्रतिबंधक कारवाई केली आहे. 144(2) प्रमाणे प्रस्ताव पाठवले आहेत माननीय एटीएम साहेबांकडे. तसेच 151 ते 3 माननीय कोर्टात 14 दिवस मॅजिस्ट्रेट कस्टडीसाठी प्रस्ताव पाठवले होते. त्याप्रमाणे 7 ते 8 लोक आतापर्यंत रवाना झालेत व इतरांना माननीय कोर्टाने तंबी दिली आहे किंवा बॉन्ड लिहून घेतले आहेत. त्यापैकी सर्वात मेजर कारवाई आपण कालच केली. यातील मुख्य आरोपी शुभम उर्फ सोनू फकीरा सपकाळ, वय 23 वर्षे, राहणार स्वाध्याय केंद्रासमोर, इंद्रकूट नगर, कलेक्टर पट्टा, मालेगाव. हा म्हणजे नामांकित गुंड म्हणता येईल याला, कारण याच्यावर आतापर्यंत मालेगाव छावणी पोलिसांना 5 गुन्हे दाखल आहेत आणि सर्व गुन्हे मालेगाव छावणी प्लस मालेगाव तालुका असे मिळून 5 गुन्हे दाखल आहेत आणि ते गुन्हे सर्व सिरियस आहेत. 392, दरोडा, हाफ मर्डर या टाईपचे सर्व गुन्हे आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही 1 महिन्याभरापूर्वीच त्याची दखल घेऊन, आमच्या वरिष्ठांनी दखल घेऊन सदर आरोपी तडीपार कसा होईल या दृष्टीने चर्चा करून त्याचा प्रस्ताव माननीय SP साहेब देशमाने साहेब, तसेच माननीय अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती साहेब, SDPO श्री गुंजाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सदर प्रस्ताव तयार केला व माननीय SDM श्री नितीन सदगीर साहेब यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. त्याप्रमाणे सर्व पुरावे वगैरे जे आवश्यक पेपर आहेत ते आम्ही त्यांना दिलेत, प्रस्ताव पाठवला. त्याप्रमाणे माननीय साहेबांनी, SDM साहेबांनी काल त्याच नाशिक जिल्ह्यात 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले. तर त्याला आपण कालच त्याला तालुका राहता, जिल्हा अहमदनगर येथे जी आवश्यक प्रोसिजर पूर्ण करून त्याला संबंधित राहता पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याप्रमाणे याप्रमाणे आपण तडीपार केले. तसंच इतर ते 3 ते 4 लोक जे हिट लिस्टवर आहेत त्यांचा सुद्धा प्रस्ताव चालू आहेत, तर त्यांची सुद्धा कारवाई आपल्यास लवकर समजेल. जय हिंद, धन्यवाद.